नमस्कार शेतकरी मित्रांनो. बघा, आता ज्यांना ठिबक सिंचन करायचं असेल अ, आपल्या शेतीसाठी, तर त्यांच्यासाठी एक चांगली आनंदाची बातमी आली आहे बघा आता. कारण बरेच दिवस झाले होते शेतकरी ठिबक करण्याची वाट पाहत होते आणि ठिबक करण्यासाठी जर जे वितरक आहेत दुकानदार त्यांच्याकडे गेले आणि ज्यांना ज्या कंपनीचं ठिबक पाहिजे ज्या शेतकऱ्यांना, काही शेतकऱ्यांकडून काय केलं जात होतं, 100% रक्कम एकरी असेल 2 एकरी असेल, जर ठिबक करायचं असेल शेतकऱ्यांना तर भरून घेतले जात होते. मग वेगवेगळ्या कंपन्याचे वेगवेगळे रेट होते. ज्यांचं ठिबक करायचं असेल तर जे दुकानदार जे डीलर आहेत ते पूर्णची पूर्ण रक्कम भरून घेत होते. त्यानंतर कालांतराने कधीतरी मग काय व्हायचं, त्या ठिबकची जी सबसिडी आहे ती शेतकऱ्याच्या खात्यावर काय व्हायची, जमा व्हायची महा-डी-बी-टी थ्रू. त्यानंतर मग दुसऱ्या कंपन्या होत्या. काही कंपन्याचे काय होतं, की अनुदान वजा करून मग तुमचं ₹10,000 एकर, काहीचं 12 होतं, काहीचं ₹13,000 एकरी, याप्रमाणे काय करत होते दुकानदार घेत होते. आणि त्यानंतर मग जे येणारं अनुदान आहे ते काय झालं जातं, डीलरला दिलं जावं लागायचं. त्यानंतर आता पण सेम तशीच पद्धत आहे पोखरा योजनेमध्ये. ज्या शेतकऱ्यांना ठिबक करायचं असेल आणि आर्थिकतेच्या बाबतीत ते कमकुवत असतील शेतकरी, अशा शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बाब म्हणजे आता अनुदान वगळून काय केलं जाणार आहे, शेतकऱ्यांना ती रक्कम भरावी लागणार आहे. पोखरा योजनेमध्ये जे गावं बसली असतील त्यांना एक विशिष्ट प्रकारचं टोकन किंवा मग ते चलन दिलं जातं पोखरामधून. आणि मग जे अनुदान वजा करून आपल्याला काय करायची आहे, ते उरलेली उर्वरित रक्कम असेल ना, काय एकरी 10,000 लागत असतील, 12 लागत असतील, अशा हिशोबात काय करायची आहे, तेवढीच रक्कम काय करायची आहे, आपल्याला अदा करायची आहे. येणारं जे अनुदान आहे आणि जास्तीची जी रक्कम लागत होती, एकत्रित जे पैसे भरावे लागत होते, आता जवळपास ज्यांचं ठिबक केलं तर 40,000पर्यंत काय करत होता, एकरी शेतकऱ्यांना खर्च येत होता. तर आता तेवढा खर्च न येता काय करायचं आहे, त्यामध्ये एकराची जर आपल्याला ठिबक करायचं ठरलं तर मग त्यातलं अनुदान जे आहे ते वजा करून उर्वरित रक्कम आपल्याला शेतकऱ्यांनी काय करायची आहे, भरायची आहे. असा नवीन एक नियम काय केलेला आहे, शासनाने काढलेला आहे. मग जे इच्छुक शेतकरी असतील, ज्यांना ठिबक करायचं असेल 2 एकर 3 एकर, आहे का नाही, अशा हिशोबात त्यांनी काय करायचं आहे, तात्काळ डीलरशी संपर्क साधायचा आहे. किंवा मग पोखरामध्ये गाव बसलेला असेल तर त्या पोखरामधून मग काय करायचं आहे, अर्ज करायचा आहे आणि लवकरात लवकर त्याचा काय करायचा आहे, फायदा घ्यायचा आहे. कारण उर्वरित रक्कमच फक्त काय करायची आहे, त्यांना अदा करायची आहे, आपल्याला भरायची आहे. आणि त्यातलं अनुदान वगैरे वजा करूनच मग आपल्याला काय करायचे आहे, तर पैसे भरायचे आहेत. मग जे इच्छुक शेतकरी असतील, ज्यांना आर्थिकतेची बाब कमकुवत असेल आणि ठिबक करण्याची खूप गरज आहे, कारण पाण्याअभावी काय करावं लागतं, ठिबक सिंचन करावं लागतं. मग अशा शेतकऱ्यांनी काय करायचं आहे, लवकरात लवकर ठिबक करून घ्या. कारण आता पाण्याची अडचण कालांतराने काय होते, कधी काळी भासते आणि त्यामुळं मग काय केलं जातं, शेतकऱ्यांना ठिबकचं हे लक्षामध्ये आल्यानंतर आपल्याला थोडंसं पाणी कमी वगैरे आहे, मग ठिबक करणं गरजेचंच आहे. अशा हिशोबात शेतकरी काय करत असतात, ठिबककडे वळत असतात. पण त्याला खर्च सध्या खूप मोठ्या प्रमाणात येत होता. चांगल्या कंपनीचं जर ठिबक घ्यायचं म्हणलं तर, आणि मग त्यासाठी पैसेही खूप मोजावे लागत होते. आता तसं न करता शासनाच्या बाब ही लक्षात आल्यानंतर आता फक्त अनुदान वजा करून उर्वरित जी जास्तीची रक्कम आहे ती काय केली आहे, शेतकऱ्यांनी भरायची आहे. बाकी मग अनुदानात ती काय केली जाणार आहे, कट करून घेतली जाणार आहे. जे शेतकरी इच्छुक असतील ठिबक करण्यासाठी, त्यांनी लवकरात लवकर काय करायचं आहे, पोखरा योजनेच्या साईटला भेट द्या किंवा मग आपल्या डीलरशी संपर्क करायचा आहे. त्यांना ज्या कंपनीचं शेतकऱ्यांना करायचं असेल ठिबक, त्या कंपनीचंही शेतकरी करू शकतात. सर्वच काय आहे, हा नियम लागू आहे. धन्यवाद.